नमस्कार. तर आज मी तुमच्यासोबत एकदम सोपी, स्वादिष्ट अशी रेसिपी शेअर करणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. इथे एकदम मस्त अशी पदर सुटलेली खुसखुशीत अशी अळूवडी तयार आहे. आता ही रेसिपी मी कशी केली हे तुम्हाला दाखवते. त्या अगोदर आपल्याला अळूवडी करण्यासाठी अळूची पानं लागणार आहेत. इथं मी माझ्या पर्सामध्ये ही पानं आहेत ती काढण्यासाठी इथं आली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही आळूची पानं इथं आली आहेत. जास्त आळूची पानं नाही आहेत, मोजकीच आहेत, कारण मी ह्याच्या अगोदर काढली होती. पण इथे आता अळूवडीसाठी जेवढी पानं मला लागणार आहेत तेवढी पानं आहेत, तर ती मी काढून घेते. तुम्ही इथं पाहू शकता अळूची देठ काळे आहेत आणि काळ्या देठाचं अळू चांगलं असतं आणि त्याला खाज पण कमी असते. आता हे आळू मी स्वच्छ धुवून घेते. आता इथे मी एक एक करून अशी सर्व पाने धुवून घेतले आहेत. अळूवडीच्या पानांना पाठीमागून जाडसर शिरा असतात, त्यामुळे अळूवडी दुडताना प्रॉब्लेम होतो, व्यवस्थित दुडत नाही. त्यामुळे ही जी शीर आहे ती अशा प्रकारे वरच्यावर कट करून घ्यायची, पूर्णपणे काढायची नाही, म्हणजे पान फाटण्याची शक्यता असते. अगदी अलगद हाताने वरच्यावर काढून घ्यायची आणि अशाच प्रकारे सर्व पानांची मी इथं जी वरची शीर आहे ती काढून घेते. आता ज्या राहिलेल्या शिरा आहेत त्या मऊ पडण्यासाठी आपण लाटण्याने ह्या पानाला असं लाटून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे सर्व पानांना आपण लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून पानं छान मऊ पडतील. रोल करताना आपल्याला सोपं पडेल. आता आपण अळूवडीसाठी लागणारं हिरवं वाटण करून घेऊया. इथे मी हिरवी मिरची, भरपूर असा लसूण, कोथिंबीर आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहे. आता ह्याचं आपण मस्त असं हिरवं वाटण करून घेऊ आणि हे वाटण करताना पाणी अजिबात वापरायचं नाही. आता मी हे हिरवं वाटण करून घेते. त्यानंतर आपण इथं अळूवडीसाठी जे बॅटर लागणार आहे ते करून घेऊ. त्यासाठी इथं मी एक मोठी वाटी बेसन घेतला आहे. बेसन घेताना इथं मी चमच्याने घेतला आहे, पण हे एक वाटी भरेल इतकं ते बेसन आहे. त्यानंतर इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलं आहे. तांदळाच्या पिठामुळे अळूवडी एकदम कुरकुरीत होण्यासाठी मदत होते. आता आपण जे पाणी न घालता हिरवं वाटण केलं होतं ते देखील घालून घेऊ. अळूवडीमध्ये सर्वात महत्त्वाची चिंच असते, कारण चिंचेमुळे अळूवडीची जी खाज असते ती पूर्णपणे जाते आणि जर तुम्ही चुकून जर चिंच वापरली नाही तर तुम्हाला अळूवडी खाताच येणार नाही, एवढी तुमच्या घशामध्ये खाज येईल. मी ही चिंच एक अर्ध्या तासापूर्वी भिजत घातली होती. हा चिंचेचा अर्क आपण बेसनमध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, इथे मी 1.5 चमचा मीठ वापरलं आहे. तुम्ही जेवढं बेसन घ्याल त्यानुसार मीठ वापरा. आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. अगोदर हे चिंचेच्या पाण्यातच छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर जसं लागेल तसं आपण पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आपण करतो ते खूप असं पातळ करायचं नाही किंवा एकदम असं जाड करायचं नाही. पानांना लावताना हे मिश्रण व्यवस्थित चिकटून राहील अशा पद्धतीने करायचं आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये खूप असं जाडसर किंवा पातळ देखील हे पीठ नाही, एकदम मिडियम असं आहे. आता ह्यामध्ये मी 1-2 चमचे तीळ घालून घेतले आहेत. तिळामुळे अळूवडी दिसायला छान दिसते आणि खातानाही ती मस्त लागते, त्यासाठी तीळ घालून घ्यायचे आहेत. इथे मी तीळ छान मिक्स करून घेतले आहेत. त्यानंतर आपण जे तयार केलेले पीठ आहे ते पानांना लावून घ्यायचं आहे आणि पानाला उलट्या बाजूने हे पीठ लावून घ्यायचं आहे. इथं मी जे मोठं पान आहे ते खाली ठेवून घेतलं आहे आणि अशाच पद्धतीने सगळीकडे एकसारखं असं पीठ लावून घ्यायचं आहे. मी आता पानाच्या दुसऱ्या बाजूला देखील पीठ छान लावून घेतलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण तशाच पद्धतीने दुसरं पान घ्यायचं आहे. ते देखील पानाच्या उलट्या बाजूनेच ठेवायचं आहे, पण पहिलं पान जसं आपण ठेवलं त्याच्या उलट्या दिशेने आपण हे दुसरं पान ठेवून घ्यायचं आहे. त्याला देखील आपण एकसारखं असं बेसन लावून घ्यायचं आहे. इथं माझ्याकडे अळूची पानं जास्त अशी मोठी नाही आहेत, 1-2 मोठे आहेत, नाही तर मग सगळी लहान आहेत. त्यामुळे इथे मी 3-3 पानाचे 2 असे रोल करणार आहे. इथे मी सुरुवातीला पहिलं मोठं पानं घालून घेतलं आहे, त्यानंतर ही दोन्ही पानं छोटी ठेवून घेतल्या आहेत. आता ह्या पानांना छान असं बेसन लावून झाल्यानंतर ती कडेने फोल्ड करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी फोल्ड केल्यानंतर पानाला मधून असा रोल करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा रोल करत शेवटच्या टोकापर्यंत घेऊन जायचा आहे. काही जण समोरचं टोक आतमध्ये दुमडून तो रोल करतात, पण मी अशा पद्धतीने करते. आता अशाच पद्धतीने दोन्हीही रोल करून घ्यायचे आहेत. आता हे दोन्ही तयार केलेले रोल आपण वाफवून घ्यायचे आहेत.
त्यासाठी इथे मी भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता चाळणीमध्ये हे दोन्ही रोल ठेवून घ्यायचे आहेत आणि एक 15-20 मिनटासाठी रोल छान वाफून घ्यायचे आहेत. इथे मी झाकण ठेवून घेतलं आहे. आता एक 20 मिनटानंतर पाहूया, रोल मस्त असे आपले वाफून आलेले आहेत. एकदम त्यांचा कलर चेंज झाला आहे. त्यांचा कलर थोडासा काळपट झाला की समजून जायचं की रोल मस्त असे शिजलेले आहेत. आता हे रोल पूर्णपणे थंड करून घेतल्याशिवाय ते कट करायचे नाही. रोल पूर्ण थंड झाल्यामुळे त्याच्या वड्या छान पडतात आणि रोल गरम असतानाच आपण जर वड्या पाडायला घेतल्या तर वड्या व्यवस्थित पडत नाही. ही त्याची आपण वड्या कट करताना पहिली जी वडी आहे ती अशाच पद्धतीने खराब होते, पण सेकंड वडी आहे ती आपली मस्त अशी कट होते. तर मी पाहू शकता व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने आपण दोन्ही रोल कट करून घ्यायचे आहेत. इथे मी मस्त अशा वड्या कट करून घेतल्या आहेत. आता आपण त्या छानशा तळून घेऊ. तळून घेण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेल छान गरम करून घेतलं आहे. आता त्यामध्ये आपण ह्या वड्या सोडून देऊ. वड्या तळताना एकदम अशा भरपूर घालायच्या नाहीत. थोड्या थोड्या वड्या तळल्यामुळे वड्या एकदम छान अशा तळल्या जातात आणि त्या विरघळत देखील नाहीत. आता आपण तेलामध्ये ह्या आलटून पालटून छान अशा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. त्यांचा कलर एकदम चेंज झाला पाहिजे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता वड्यांचा कलर अगदी छान असा ब्राऊन झालेला आहे आणि ह्या वड्या एकदम वरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशा मस्त झाल्या आहेत आणि चवीला एकदम उत्कृष्ट झाल्या होत्या. तर ह्या वड्या तुम्ही करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही केलेल्या आळूवड्या कशा झाल्या आहेत ते. आता इथे तुम्ही पाहू शकता आळूवडे एकदम मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे. जर तुम्हाला मी केलेली ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मनापासून एक लाईक नक्की करा, त्याचबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या एक लाईक, शेअर किंवा सबस्क्राईबमुळे मला पुढचा व्हिडिओ करण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळते. धन्यवाद.